लागलंय, मात्र सरकारनं तारीख जाहीर करावी अशी आग्रही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास 16 तारखेपासून पाणी सुद्धा त्यागणार असं बच्चू कडू म्हणालेले आहेत। मुख्यमंत्री म्हणतात की तुम्ही बैठक घ्या, आता तुमची समिती गठीत करणे, अहवाल तयार करणे आणि माफी देणे। बैठकीतही आपण कोणती तारीख निश्चित करायची ते आपण बैठकीत 8 दिवसात बैठक लावू, त्याच्यात तारीख निश्चित करू। तर तारीख निश्चित करण्यासाठी त्यांनी पुन्हा 8-10 दिवस मागितले आहे। पाहू आता आम्ही सर्व कार्यकर्त्यांना विचारून ठरवतो। बैठक आणि आजचा निर्णय होईपर्यंत काही करू नये। निर्णय झाल्यावर माझी तर मानसिकता आहे का 16 तारखेपासून पाणी त्याग करावं आणि आंदोलन अधिक उग्र करण्याची आमची तयारी। खरं तर लवकर निर्णय व्हायला पाहिजे होता आणि दिवसांदिवस आता आम्ही त्यांना म्हटलं का उच्चस्तरीय कर्जमाफीची समिती नेमणार आहे आणि अहवाल प्राप्त झाल्यावर कर्जमाफी तुम्ही करणार, ते कुठल्या तारखेला करणार आहे, किती दिवस लागणार आहे, सरकार सध्या सांगत नाही आहे। म्हणजे 90% जे सरकार कर्जमाफीबद्दल बोलत नव्हतं ते सरकार आता कर्जमाफीबद्दल बोलायला लागलेलं आहे। आता फक्त कधीपर्यंत करणार एवढा निर्णय बाकी आहे। तर कर्जमाफीविषयी सरकार आता बोलू लागलंय, पण नक्की तारीख सांगा अशी मागणी खरं तर बच्चू कडू यांची आहे। नाहीतर 16 तारखेपासून पाणी सुद्धा त्यागणार आणि आंदोलन जे आहे, उपोषण आहे, ते अधिक तीव्र करणार असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। दिवस आहे आणि त्यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यामुळे प्रहार संघटना खूप आक्रमक झालेली आहे। काल पालकमंत्र्यांनी चर्चा सुद्धा केली होती, परंतु अजूनही बच्चू कडू यांच्या उपोषणावर बच्चू कडू हे ठाम आहे। आज दुपारी तर बच्चू कडू हे अद्यापही उपोषणावरती ठाम आहेत। 2-3 तास कार्यकर्त्यांनी थोडासा धीर धरावा असं सुद्धा बच्चू कडू यांनी सांगितलंय आणि साधारणपणे दुपारी 2 वाजता आज दुपारी 2 वाजता बच्चू कडू हे आपली भूमिका स्पष्ट करतील असं दिसतंय। तर पुण्यामध्ये आपण हा गोंधळ बघतोय। पुण्यामध्ये अजित पवार यांचा कार्यक्रम सुरू असताना प्रहार संघटनेचे काही कार्यकर्ते, काही दिव्यांग बांधव सुद्धा या ठिकाणी जमले होते आणि त्यांनी आपल्या मागण्यांचं निवेदन देण्याच्या अनुषंगानं काहीसा गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केलेली दिसली। यानंतर या सगळ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बाहेर काढलेलं आहे आणि सध्या या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस स्टेशनला गेलेले आहेत। तर अशा पद्धतीने कार्यक्रमामध्ये गोंधळ घातला, यामुळे आता संबंधित कार्यकर्त्यांवरती काही खटले सुद्धा भरले जातील अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे। यानंतर या सगळ्या गोंधळाच्या परिस्थितीवरती आता बच्चू कडू यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे। कार्यकर्त्यांनी 2 ते 3 तास काहीसा धीर धरा, कर्जमाफी विषयी सरकार बोलू लागलेलं आहे, पण नक्की तारीख सांगा अशी मागणी बच्चू कडू यांची आहे। तर बच्चू कडू यांच्या पत्नी नैना कडू यांनी काल खरं तर या ठिकाणी जाऊन आक्रमक असं भाषण केलेलं होतं। सरकारला उद्देशून सुद्धा त्यांनी काही सुनावलेलं होतं, आपण ऐकूया। बच्चू कडू वारंवार आंदोलन करते हे शासनाला माहिती आहे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी ते या ठिकाणी म्हटलं तर सुद्धा की बच्चू भाऊ तुम्ही पुन्हा सुद्धा आंदोलनाला बसू शकता।